नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 4 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ठीक आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परत दोन एक्झाम्पल डिस्कस करणार आहे. द फर्स्ट वन न्यूमेरिकल इज फ्रॉम द नीट 2016 अँड द अनदर वन इज फ्रॉम द AP MSET 2019. बघा, पहिला जर क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर the concept behind the first numerical is the RMS speed of gas molecules, or in some examples, okay, you can see the RMS speed. कधी कधी ते RMS speed म्हणतात, कधी कधी RMS velocity म्हणतात. फॉर्म्युला एकच आहे. ओके, डोंट बी कन्फ्यूज. स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन m0, where 3 arbitrary constant R, universal gas constant T, temperature m0 is molar mass of that given gas. क्लिअर. बघा, आता पहिल्या आपण RMS वेलॉसिटीच्या कॉन्सेप्टवर पहिला न्यूमरिकल आपण इझिली सॉल्व करू शकतो. ओके, दिस इज द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट. क्लिअर. बघता बघता आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचा चौथ्या लेक्चरपर्यंत आलेलो आहोत. ठीक आहे. म्हणजे नियर अबाउट आपण 6-7 एक्झाम्पल्स ऑलरेडी वी हॅव सॉल्व्ड. बघा, द मॉलिक्युल्स ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस हॅव RMS वेलॉसिटी ऑफ 200 मीटर पर सेकंड ॲट 27 डिग्री सेल्सिअस ऑफ टेम्परेचर अँड 1 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर प्रेशर. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, बघा, आपल्याला VRMS दिलेला आहे. किती दिलं आहे आपल्याला? 200 मीटर पर सेकंड. ठीक आहे. या केसला टेम्परेचर त्यांनी किती दिलं आहे आपल्याला? 27 डिग्री सेल्सिअस. प्रेशर किती दिलं आहे आपल्याला? 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काही हरकत नाही. एक गिवन गॅस आहे, कोणता तरी गॅस आहे. ओके, त्यांनी फक्त तो गिवन गॅस आपल्याला इथं डिस्क्लोज नाही केला की कोणत्या प्रकारचा गॅस घेतला. राहू दे ना, आपल्याला काय फरक पडतं. एक कोणता तरी गॅस आहे, त्या गॅसची RMS वेलॉसिटी आहे 200 मीटर पर सेकंड. मग त्या गॅसची RMS वेलॉसिटी 200 मीटर पर सेकंड जेव्हा होती तेव्हा तिचं टेम्परेचर आणि प्रेशर किती दिलं आहे? टेम्परेचर दिलं आहे 27 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर दिलं आहे 10⁵ न्यूटन मीटर पर स्क्वेअर. क्लिअर. इथपर्यंत काय झालं? वेन द टेम्परेचर अँड द प्रेशर ऑफ द गॅस आर रिस्पेक्टिव्हली. आता बघा, त्याच सेम गॅस चेंज नाही केला, फक्त गॅसचं आपण काय चेंज करतात? दोन फिजिकल क्वांटिटी, टेम्परेचर आणि प्रेशर. देन व्हॉट विल बी द RMS वेलॉसिटी ऑफ दॅट गॅस मॉलिक्युल्स. ठीक आहे. सेम गॅस. ठीक आहे. आपल्याला VRMS फाइंड आउट करायचा, याला V प्राईम म्हणू. जेव्हा त्या गॅसचं, आता इथं T1 म्हणा, ओके, इथं T2 म्हणा. टेम्परेचर किती झालं? 127 डिग्री सेल्सिअस. प्रेशर किती झालं? P2 म्हणा 0.05 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इथं लक्षात, जेव्हा त्या गॅसचं टेम्परेचर आणि प्रेशर एवढं होतं तर VRMS 200 मीटर पर सेकंद होता. आता ते सेम गॅस, आपल्याला गॅस चेंज करायचा नाही, तो सेम गॅस, फक्त त्या गॅसचं आपण टेम्परेचर आणि प्रेशर चेंज केलं, त्याच्यामुळे RMS वेलॉसिटीमध्ये काय फरक पडतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? RMS वेलॉसिटी. RMS वेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहा. VRMS = स्क्वेअर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय m0. बघा, फॉर्म्युलाकडे लक्ष द्या. 3 कॉन्स्टंट, R कॉन्स्टंट, m0 मोलर मास कॉन्स्टंट. कशासाठी? या केससाठी. कारण की आपण गॅस चेंज नाही करत आहे, त्याच्यामुळे VRMSच्या फॉर्म्युलामध्ये बघा 3R आणि m0 मध्ये काही चेंज येणार का? नाही. m0 इज मोलर मास. इथं समजा ऑक्सिजन राहिला तर मोलर मास चेंज होणार आहे का? नाही. इथं लक्षात, कारण की इथं पण ही स्पीड फाइंड आउट करताना पण आपण ऑक्सिजन मॉलिक्यूल यूज केला. VRMS स्पीड प्राईम फाइंड आउट करताना पण आपण ऑक्सिजन मॉलिक्यूल यूज करणार, त्याच्यामुळे m0 चेंज नाही होणार आहे. आणि 3 आणि R तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. R इज नथिंग बट द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. त्याच्यामुळे VRMS इज चेंजिंग विथ टेम्परेचर अँड हाऊ चेंजिंग? डायरेक्टली प्रोपोर्शनल. VRMS डिपेंड्स ऑन द टेम्परेचर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. त्याच्यामुळे VRMS चेंज, जो काही वेलॉसिटी चेंज होत आहे ती फक्त कोणामुळे चेंज होत आहे? टेम्परेचरमुळे. तिथं प्रेशरचा काही संबंध तुम्हाला दिसत नाही. म्हणजे लक्षात बघा, तर पहिल्या कंडिशनसाठी VRMS = स्क्वेअर रूट ऑफ T1 लिहितो, याला म्हणतो इक्वेशन 1. ओके, इकडल्या कंडिशनसाठी VRMS प्राईमसाठी स्क्वेअर रूट ऑफ काय लिहू शकतो? T2, याला म्हणतो इक्वेशन 2. आणि हे दोन इक्वेशन आपण कुठून लिहिले? या इक्वेशनवरनं, जो काय आपल्याला जी काही माहिती भेटली त्या फॉर्म्युल्यावर, की
RMS velocity of a given gas is directly proportional to the square root of that temperature of that respective gas. Clear? आपल्याला VRMS prime find out करायचा आहे. Therefore equation 2 divided by equation 1. Therefore you get VRMS prime upon VRMS. Okay, VRMS prime च्या पुढे काय आहे स्क्वेअर रूट ऑफ T2 आणि VRMS च्या पुढे किती आहे T1. ओके, मी लॉज ऑफ इंडसेस यूज केला. VRMS प्राइम आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. देअरफॉर VRMS इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ T2 अपॉन T1. काही नाही, आपण सगळ्या व्हॅल्यू शिफ्ट करू. VRMS ची व्हॅल्यू आहे 200. ओके, स्क्वेअर रूट ऑफ T2 किती आहे 127. आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करावं लागतो. 127 मध्ये 273 ॲड केलं तर झाले 400. काही हरकत नाही. T1 व्हॅल्यू किती आहे 27. 27 मध्ये 273 ॲड केलेत झाले 300. 2 म्हणजे जे काही 2 0 आहे की नाही, हा 0 हा 0 हा 0 काय झाला कॅन्सल. स्क्वेअर रूट ऑफ 4 बाहेर आलं तर काय झाला 2. 200 गुणिला 2 किती झालं 4 आणि आतमध्ये काय शिल्लक राहिलं 3 मीटर पर सेकंड. दिस इज युअर VRMS of that gas when the temperature changes from 27 डिग्री सेल्सिअस टू 127 डिग्री. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरनं तो गॅसचा टेम्परेचर काय केला आपण इन्क्रीज केला, तर त्याच्या RMS वेलॉसिटीवर एवढा फरक पडला. ओके, ऑप्शन बघा असा ऑप्शन हा. आणि त्यांनी पहिलंच म्हटलं की जे काही तुम्ही ऑप्शन फाइंड आउट करणार आहे ते मीटर पर सेकंदमध्ये राहणार आहे, स्क्वेअर नाही मीटर पर सेकंदमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे युनिट त्यांनी कोणत्याच ऑप्शनला दिलेलं नाही. खूप काही मोठी अडचण आहे. ओके, सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. याच्या लक्षात सरळ सरळ ठीक आहे. याच्या लक्षात अशा प्रकारे जर तुम्ही सिम्पल कॅल्क्युलेशन्स करून जर क्वेश्चन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलात. इथं लक्षात इथं बघा प्रेशर तुम्हाला कन्फ्युजिंग करण्यासाठी दिला आहे. नीटचा क्वेश्चन होता कन्फ्यूज करणारच. प्रेशर तुम्हाला बघा कन्फ्युजिंगसाठी दिला. प्रेशरचं काही काम होतं काय नाही, आपण सरळ सरळ टेम्परेचरवरून त्या फायनल सोल्युशनपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचलो आहे. आणि आपल्याला जो काही ऑप्शन्स होता तो पण मिळाला. ठीक आहे, बघा तुम्ही पहिला क्वेश्चन पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव्ह टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. ओके, अशा पद्धतीने तुम्ही पहिला न्यूमेरिकलचा सोल्युशन इझिली फाइंड आउट करू शकाल. मोठी अडचण नव्हती. चला बघा, त्यानंतर आपण न्यूमेरिकल नंबर सेकंडकडे वळूया. बघा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीच्या कॉन्सेप्टवर तो क्वेश्चन डिपेंड आहे. सो आय डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड. The average translational kinetic energy of a molecule in a gas becomes equals to average kinetic energy दिली आहे आपल्याला 0.69 इलेक्ट्रॉन वोल्ट ॲट अ टेम्परेचर अबाउट. ओके, म्हणजे कोणत्या टेम्परेचरला, ओके त्या गॅसच्या कोणत्या टेम्परेचरला टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे की ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती बनते 0.69. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला बोल्ट्झमन कॉन्स्टंट दिला 1.38 10⁻23 जूल पर केल्विन. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम AP EAMCET 2019. बघा ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ओके ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज 3/2 kBT. हे लक्षात त्यांनी काय म्हटलं, त्या गॅस मॉलिक्युल्सच्या कोणत्या टेम्परेचरला त्या गॅसची कायनेटिक एनर्जी किती होती म्हणते 0.69. म्हणजे त्यांनी काय आपल्याला बघा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी दिलेला आहे, का बोल्ट्झमन कॉन्स्टंट दिला आहे 3/2 ऑलरेडी आर्बिट्ररी कॉन्स्टंट. दे आर आस्किंग टू फाइंड द टेम्परेचर की त्या गॅसच्या कोणत्या टेम्परेचरला त्या गॅसची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती झाली म्हणते 0.69. ठीक आहे, बघा ना टेम्परेचर फाइंड आउट करायचं. टेम्परेचर एका साईडला सेट करा. ठीक आहे, बघा मी 2/3 कडे शिफ्ट केला. दिस इज कायनेटिक एनर्जी विच इज ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय KB. व्हॉट रिमेन्स टेम्परेचर. ठीक आहे, सरळ सरळ व्हॅल्यूज घ्यायच्या. दिस इज युअर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी अँड दिस इज युअर KB. ठीक आहे, देअरफॉर 2/3 ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती आहे तुम्हाला 0.69 इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये जूलमध्ये कन्वर्ट करायचं 1.6 10⁻19 जूल. ह्याच्या लक्षात जी कायनेटिक एनर्जी आपल्याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये दिली होती आपण जूलमध्ये कन्वर्ट केली 1.6 10⁻19. KB तुम्हाला दिला आहे 1.38 × 10⁻23 इक्वल्स टू टेम्परेचर. एक गोष्ट लक्षात ठेवा, KB इज अ बोल्ट्झमन कॉन्स्टंट, सो वी हॅव टू रिमाइंड इट. म्हणजे त्यांनी दिलं असलं नाही दिलं तरी तुम्हाला KBची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. ठीक आहे, या सगळ्या जर गोष्टीचे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले ओके तर बघा 5333 ओके केल्विन टेम्परेचर यायला पाहिजे. या लक्षात हे
कॅल्क्युलेशन्स आता तुम्हाला एक टास्क आहे तो तुम्ही घरी करायचा. ठीक आहे. टेम्परेचर किती यायला पाहिजे 5333 केल्विन. परंतु आपण जर ऑप्शन्समध्ये बघितलं तर आपल्याला टेम्परेचर दिलं आहे डिग्री सेल्सिअसमध्ये. येतं लक्षात. बघा 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. म्हणजे डिग्री सेल्सिअस टू केल्विनमध्ये जात असताना आपण 273 ॲड करतो. परंतु आता उलटं जायचं आहे, केल्विनमधनं डिग्री सेल्सिअसमध्ये जायचं आहे. तर या क्वांटिटीमधून 273 मायनस करायचे आपल्याला. देअरफॉर टेम्परेचर बिकम्स 5333 मायनस 273. मग हे आपण कशात कन्वर्ट होतो, डिग्री सेल्सिअस. तर नियर अबाउट येते हे 5060 डिग्री सेल्सिअस. ओके. या टेम्परेचरला त्या गॅसच्या या टेम्परेचरला त्या गॅसची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती राहते 0.69 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके. सो इन केस ऑफ जूल, इफ वी वॉन्ट इन केस ऑफ इलेक्ट्रॉन वोल्ट कन्वर्टिंग इंटू द जूल, then multiply 1.6 10 power minus 19 to that electron volt term to get the value in the joule. So 5060. So you can see the option number 4th one is present. Therefore in this way we are able to find the solution for the numerical number second. अशा पद्धतीने आपण सिंपल होता, खूप काही मोठी कहाणी नव्हती. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीचं तुम्हाला कोणत्याही गॅससाठी, कोणत्याही आयडियल गॅससाठी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा 3/2 kBT. where Kb is the Boltzmann constant is the temperature in Kelvin. इथं लक्षात. मग आपण केल्विन आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये पाहिजे होतं, डिग्री सेल्सिअसमध्ये आपण कन्वर्ट केलं. इथं लक्षात. बघा अशा पद्धतीने आपण येणारे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.